हॅलो नमस्कार, माझे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आत्ता मी फ्लावर आणि बटाट्याची मिक्स भाजी बनवणार आहे। तर त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती टिक करा, म्हणजे माझे असेच नवनवीन व्हिडिओ येतील त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल। इथे मी एक फ्लावर घेतला आहे, तर त्याला बारीक त्याचे पीसेस करून त्याला आपल्याला बॉईल करून घ्यायचं आणि अगोदरच माझ्याकडे 3 बटाटे उकडलेले आहेत। तर तुम्हाला हवं, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फ्लावर बरोबर त्यांना बॉईल करून घ्यायचं आहे। बटाट्यांचे छोटे छोटे पीसेस करून कट करून त्यांना सुद्धा फ्लावर प्रमाणे बॉईल करून घ्यायचं आहे। तर इथे मी फ्लावरचे छोटे छोटे बारीक पीसेस केले, कट केले। तर गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये पाणी घालून घेते। आपलं पाणी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपले जे फ्लावर आहे ते चांगले असे बॉईल करून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता आपलं जे फ्लावर आहे ते चांगल्या प्रकारे बॉईल झालेत। तर गॅसवरती कढई ठेवून त्याच कढईमध्ये तेल घालून घेते। तर आपलं तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे घालायचे आहेत। तर आपली जिरी छान अशी फुलली का आपण त्यामध्ये मसाले घालणार आहोत। इथे मी अर्धा चमचा हळदी, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे। तर हे सर्व मसाले त्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। गरम मसाल्याच्या ऐवजी तुम्ही सब्जी मसालासुद्धा यूज करू शकता किंवा कुठलाही मसाला, कांदा लसूण मसाला आणि लाल तिखटमध्ये सुद्धा ही भाजी तुम्ही बनवू शकता। तर आपल्या मसाल्यांमध्ये फ्लावर बॉईल केलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत। एक छोटा टोमॅटो बारीक असा कट करून घेतला आहे तो सुद्धा घालून घेते आणि तोही मिक्स करून घ्यायचा आहे। एक 2 ते 3 मिनटं फ्लावर आणि टोमॅटोंना चांगलं असं फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे टोमॅटो शिजल्या जातील। आणि जे आपले 2 ते 3 बटाटे मी अगोदरच उकडलेले होते, माझ्याकडे अवेलेबल होते, तर ते मी त्यामध्ये घालून घेते, त्याचे छोटे छोटे काप करून। चवीनुसार मीठ घालायचं आहे। वरतून अजून थोडीशी कोथिंबीर घालून घेते, म्हणजे आपली जी भाजी आहे तिला छान अशी मस्त टेस्ट येईल। आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। सर्व मिक्स झाल्यानंतर याला पुन्हा 3 ते 4 मिनटं आपण फुल गॅसवरती फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले जे मसाले आहेत ते चांगले असे फ्लावर बटाट्यांना लागेल आणि आपला टोमॅटोसुद्धा चांगल्या प्रकारे शिजेल। 2 ते 3 मिनटं यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनटानंतर झाकण काढल्यानंतर यामध्ये शेंगदाण्यांचा कूट मी अगोदरच करून ठेवलेला होता, भाजलेल्या शेंगदाण्यांचा, तो घालून घेते आणि पुन्हा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपली जी फ्लावरची भाजी आहे, शेंगदाणे टाकल्यानंतर 1-2 मिनटं पुन्हा याला मिडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायचं आहे। याप्रमाणे आपली जी फ्लावर आणि बटाट्याची मिक्स भाजी आहे ती खाण्यासाठी रेडी झाली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू।